मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं? धुळे, जळगाव, नंदुरबार, कळवण, सटाणा, मालेगाव या सगळ्या परिसरातल्या लोकांना या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी इगतपुरीपर्यंत यावं लागतंय। तोही रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय, म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाहीये, त्यांना लगेच समृद्धी मिळते रस्ता, अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता। हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही। जो धुळे, जळगाव, नंदुरबार मधले जे लोक आहेत, ज्यांना आज या समृद्धीचा प्रत्यक्ष कुठलाही फायदा होत नाही, या लोकांसाठी आपण त्या मुंबई आग्रा हायवेवरून मालेगाव पासून त्या नॅशनल हायवेच्या परिसरामध्ये आपण काही ॲक्सेस कंट्रोल रोड देऊन कोपरगाव पर्यंतची कनेक्टिव्हिटी त्याची जोडून देणार आहात का? संभाजीनगर पासून ते जळगाव पर्यंत ज्या रस्त्याचं काम झालेलं आहे अजंठा मार्गे, त्या रस्त्याचं काम इतक्या संत गतीने चाललेलं आहे, सिल्लोड असेल आणि या सगळ्या परिसरामध्ये अद्यापही काम झालेलं नाही। ट्रॅफिकची फार मोठी अडचण आहे। तर त्या बाबतीमध्ये आपण काही पुढाकार घेऊन म्हणजे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी काही चर्चा करणार आहात का?